मुसळधार पावसामुळे उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जलमय. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा संताप. दिव्य भारत बीएसएम न्यूज उरण. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे. उरण तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात निर्माण झालेल्या जलसाच्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्टेशन परिसरातील जिने, पायऱ्या, प्रवेशद्वार आणि प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान सततच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण उरण तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र रेल्वे स्थानकासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरातील जलसाच्याची समस्या तात्पुरते उपाययोजनांनी नव्हे तर दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजनाद्वारे सोडविण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. पावसाळा सुरू होताच दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे प्रवाशांचा वेळ, श्रम आणि सुरक्षितता धोक्यात येत असून आता तरी रेल्वे प्रशासनाने जागे होऊन प्रभावी पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज उरण. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे. या परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर आणि निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचऱ्याची व्यवस्था आणि स्टेशन परिसरातील आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आल्याचे दावे रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी केले जातात. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच मुसळधार पावसानंतर स्टेशन परिसर जलमय झाल्याने या दाव्यांची पोलखोल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्येक वर्षी याच प्रकारची समस्या उद्भवत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पायऱ्यांवर आणि प्लॅटफॉर्मवर पाणी साचल्याने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. अनेक प्रवाशांना चपला हातात घेऊन किंवा पाण्यातून वाट काढत रेल्वे गाठावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग प्रवासी आणि विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. उरण परिसरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला असतानाही रेल्वे प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याची टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे. पाणी निचऱ्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात आलेली नसल्यामुळे थोड्याच वेळात स्टेशन परिसर जलमय होतो. यामुळे रेल्वे प्रशासनाचा कारभार केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दररोज हजारो प्रवासी उरण द्रोणागिरी मार्गावरून प्रवास करतात. नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगार यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की स्टेशन परिसरातील पाणी साचण्याची समस्या ही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने स्टेशन परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम व्यवस्था उभारावी, नाले व गटारींची नियमित साफसफाई करावी, पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत आणि जलसाच्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या गंभीर प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशीही मागणी होत आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेतली नाही तर स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्था यांच्या सहभागातून तीव्र लोकांदोलन छेडण्यात येईल. प्रवाशांच्या जीविताशी खेळ करणारा हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.